नमस्कार मंडळी, समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पौष्टिक अशी नाश्त्यासाठी मखाना भेळ कशी करायची ते पाहणार आहोत। अतिशय चटपटीत आणि पौष्टिक अशी आहे। तर ही कशी करायची चला तर मग पाहूया। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। हे मखाना आहेत, हे डीमार्ट मध्ये किंवा आपलं जे किराणा मालाचं दुकान असतं तिथे हे सहज उपलब्ध असतात। तर ही मी घेतलेले आहेत। आता हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर हे खूप शरीरासाठी आपल्याला उपयुक्त असे असतात। तर हे व्यवस्थित आता कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत। जसं आपण कुरमुरे भाजून घेतो ना तसंच व्यवस्थित कुरकुरीत होईस तोपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे। मखान्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियमचं प्रमाण आढळतं, त्यामुळे मखान्याचा आपल्या आहारात समावेश करायचा। तर मखान्याची भेळ, मखान्याची खीर किंवा मखान्याचं रायतं केलं जातं आणि खूप चविष्ट असं होतं। तर आज त्यातलं मी मखान्याची भेळ तुम्हाला तयार करून दाखवते। तर हे भाजले की नाही कसं ओळखायचं, तर एखादा असा मखाना घ्यायचा आणि असं चुरून बघायचं। असं चुरला गेला व्यवस्थित तर समजायचं की व्यवस्थित भाजलाय। तर अजून थोडासा वेळ लागणार आहे हे भाजायला। तर मी अजून एक 2 ते 3 मिनिटं भाजून घेणार आहे व्यवस्थित। तर भाजताना अजिबात तेल किंवा तूप वापरायचं नाही, असंच ड्राय व्यवस्थित भाजायचं आहे। एक 2-3 मिनिटांनंतर पाहू शकत असाल, पहा मस्त व्यवस्थित असा मखाना भाजला गेलाय। आता आम्ही काढून घेतलाय आणि आता कढईमध्ये बटर घातलेलं आहे। तर बटर पूर्णपणे ऑप्शनल आहे, बटरच्या ऐवजी तेलाचा वापर करू शकता। आता यामध्ये चटणी, मीठ आणि हळद घातलेलं आहे मी। यामध्ये आता मी मखाना जो आहे तो परतून घेणार आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालायचं आणि आता व्यवस्थित मखाना जो आहे तो परतून घ्यायचा, म्हणजे मखान्याला छान चटणी मीठ लागलं जातं। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता मखाना आहे जो तो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे चटणी मीठात। आता यामध्ये सगळे पदार्थ घालायचे। तर ही मी तिखट डाळ घेतलेली आहे, याचबरोबर बटाट्याचा शेव घेतलेला, यानंतर फरसाण घेतलेला होता आणि मूग डाळ घेतलेली। तर यामध्ये मी शेंगदाणे 2 प्रकारचे घेतले होते आणि ते मी घालायला विसरले होते, तर त्यामुळे मी ते व्हिडिओ झाल्यानंतर घातले होते। तर यामध्ये खारे शेंगदाणे आणि जे दाबेलीसाठी शेंगदाणे वापरले जातात ना, तर ते देखील यामध्ये घालायचे, छान लागतात। याचबरोबर इथे बारीक चिरलेलं गाजर, कांदा आणि टोमॅटो मी मिक्स केलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। वरून कोथिंबीर घालायची आहे। यामध्ये चाट मसाला घातलेला आहे मी, तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी लिंबू पिळू शकता। मी इथे चाट मसाला घातल्यामुळे लिंबू पिळलेला नाहीये। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हा मी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवलेला होता। तर मखाना तुम्ही 1 प्लेट व्यवस्थित भरपेट असं जर खाल्लं की दुपारपर्यंत अजिबात भूक लागत नाही आणि खूप पौष्टिक असं आहे, त्यामुळे लहान मुलांना आवर्जून द्यायचं। तर मस्त अशी ही छान मखान्याची पौष्टिक भेळ खाण्यासाठी तयार झालेली आहे। मला खात्री आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल। तर अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी समर्थ किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।